नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डिजिटल रेशन कार्ड, ई रेशन कार्ड कशा पद्धतीनं तयार करायचं आहे, कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं आहे. आपल्याला त्यासाठी जालन्याच्या जिल्ह्यातून रामनगरहून अमोल परकाळे डिजिटल रेशन कार्ड कशा पद्धतीनं तयार करायचं आहे आणि आपण त्यांच्या कमेंटवर डिजिटल रेशन कार्ड कशा पद्धतीनं तयार करायचं आहे ते तुम्हा सर्वांसाठी दाखवित आहोत. तर चला, अवघ्या 5 मिनिटात तेही स्वतःच्या मोबाईलवर डिजिटल रेशन कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे ते बघूया. कार्ड ॲप किंवा तुम्ही रेशन कार्ड असं जरी टाईप केलं तर अशा पद्धतीनं रेशन कार्ड ॲप येईल आणि त्याचा हाच सिम्बॉल आहे. याला आपण आता इन्स्टॉल करून घेऊया. आता आपण ॲप इन्स्टॉल करत आहोत. ॲप इन्स्टॉल झालेलं आहे. आपण त्याला ओपन करूया. अशा पद्धतीनं ओपन केल्यानंतर त्याला सर्व परमिशन द्यायची. आपण परमिशन दिलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जी भाषा निवडायची आहे ती भाषा निवडू शकता तुम्ही. आपण मराठी भाषा निवडूया आणि सर्व परत परमिशन देऊया. बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाका. या रकान्यामध्ये आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी कॅप्चा कोड टाकून OTP लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. आपण आधार क्रमांक टाकून घेऊया. आता आपला मॅच झालेला आहे आणि OTP यशस्वीरित्या पाठवला गेला. या ठिकाणी ओके करायचं. या ठिकाणी आपल्याला OTP येईल. बघा, OTP आलेला आहे. तो OTP या ठिकाणी आपण टाकून घेऊया आणि अशा पद्धतीनं आपण OTP टाकून घेतलेला आहे. सत्यापित करीत आहोत. या ठिकाणी आपण केलेलं आहे. ओके बटनावर क्लिक करायचं आणि तुम्हाला जर हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये चालूच ठेवायचं असेल तर क्रिएट न्यू या बटनावर क्लिक करायचं किंवा चालू ठेवायचं नसेल तर स्किप करायचं. तर आपल्याला काही चालू ठेवायचं नाही जास्त वेळ. आपलं काम डाउनलोड करण्यापुरतंच करायचं आहे आपल्याला. तर आपण या ठिकाणी स्किप बटनावर क्लिक करूया. बघा, या ठिकाणी आपल्याला परमिशन द्यायची आहे. परत आपण परमिशन दिलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपलं रेशन कार्ड आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यानंतर आपल्याला ह्या PHSच्या समोर जो बाण दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला असं टिक करायचं आहे आणि आपलं रेशन कार्ड डिजिटल डाउनलोड झालेलं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.